प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबद्ध कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली। यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत निनादून गेला होता। भारतीय प्रजासत्ताकाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले। त्यानंतर विविध सुरक्षा दलाच्या व विभागाच्या चमूमार्फत शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले। त्यात एकूण 17 पथकांनी भाग घेतला होता। 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारताची राज्यघटना स्वीकारली आणि ती अंमलात आणण्याचे काम 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये समग्र देश घडावा यासाठी प्रयत्न करण्यात आले। आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी परेड निरीक्षण या ठिकाणी करत आहेत। राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 9 राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 9 अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाचे पोलीस पथक, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण कार्यालयाचे पोलीस पथक, शहर वाहतूक अमरावती शहर पोलिसांची सेवा अत्यंत महत्वपूर्ण आहे। त्यांच्या सेवेचा या देशाला आणि देशातील समस्त नागरिकांना खास अभिमान आहे। आपण त्यांचा गौरव आणि सत्कार या ठिकाणी करत आहोत। श्री गोरखनाथ जाधव मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारत आहे। श्री रवींद्र गुलाबराव सहारे हे आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे। श्री निखिल पांडुरंग माहुरे कार्यालय अमरावती यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपला सत्कार सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावा। 15 वर्ष सेवेचा उत्तम अभिलेख राखल्याबद्दल व उत्तम सेवा दिल्याबद्दल त्यांना या ठिकाणी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपला सन्मान आणि सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वीकारावा। 15 वर्ष सेवेचा उत्तम अभिलेख राखल्याबद्दल व पोलीस सेवेमध्ये उत्तम आणि सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारावा। नक्षलग्रस्त जिल्ह्यात हिंसक कारवायात आळा घालण्यासाठी नेमणुकीचा विहित कालावधी पूर्ण केल्याबद्दल व अत्यंत चोख पद्धतीने काम केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात येत आहे। श्री सचिन विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय अमरावती स्वीकारावा। 34 वर्ष गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस यांना हे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात। गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागामध्ये विविध कालावधी सेवा दिल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक विशेष सेवा पदक देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात येत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात येत आहे। गडचिरोली येथील भामरागड नक्षलग्रस्त भागात व अतिसंवेदनशील भागामध्ये 3 वर्ष सेवा दिल्याबद्दल त्यांना विशेष सेवा पदक देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात येत आहे। मिशन 100 आदर्श शाळा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 3 शाळांना पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे। यांना स्मृतिचिन्ह व सन्मान चिन्ह देऊन माननीय निवृत्त कर्नल लक्ष्मण घाले यांच्याकडून त्यांना प्रदान करण्यात येत आहे। भारतीय प्रजासत्ताकाच्या या 73व्या वर्धापन दिनानिमित्त किंवा 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद हुतात्मा आणि महापुरुषांना प्रथम विनम्र वंदन करतो।
त्याचप्रमाणे आपणा सर्वांना या मंगल दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष जे आहे ते आपण नुकतंच साजरं केलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकांचं राज्य स्थापलं पाहिजे या हेतूने लोकशाही प्रस्थापित करण्याचा विचार जेव्हा पुढे आला आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून देश चालवण्यासाठी तेव्हा आपल्याकडे स्वतःची राज्यघटना जेव्हा नव्हती त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती जी स्थापन झाली तिने 26 नोव्हेंबर 49 रोजी भारताची राज्यघटना ही आपल्याला अर्पण केली आणि 26 जानेवारी 50 पासून ती अंमलामध्ये आली. आपली जी लोकशाही आहे ही जगातली केवळ सगळ्यात मोठी नाही तर सगळ्यात यशस्वी लोकशाही आपण मानतो. याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही आपण स्वीकारली परंतु ती टिकवणं आणि वृद्धिंगत करणं हे सुद्धा आपल्या सर्वांचं कर्तव्य होतं. भारत जो आहे हा विविधतेमध्ये एकता असणारा देश आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून आपण नेहमी एक हे देतो की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा. आणि हे म्हणत असताना आपण हेही म्हणतो कि मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. आपल्याला धर्म भाषा प्रांत याच्या भिंती विभागू शकत नाहीत. आपल्या विविधतेमध्ये एकता आहे आणि म्हणूनच आपली लोकशाही जी आहे ती आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी लोकशाही ठरलेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपली मोठी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव केला जातो आणि थोडकी नाही तर 7 दशकांपेक्षा जास्त काळ आपल्या देशामध्ये लोकशाही केवळ टिकून नाही तर ती दिवसेंदिवस मजबूत होत आहे. विकसनशील असलेला हा जो देश आहे आपला तो आता महासत्ता होण्याकडे निर्धारानं वाटचाल करत आहे. यामध्ये आपणा सर्वांचं फार मोठं योगदान आहे आणि ही ताकद जी आहे ती संविधानाची आहे. भारतीय जनतेच्या सौहार्द सहिष्णुता आणि बंधुभावाचं सुद्धा ते गमक आहे असं मला वाटतं. लोकशाहीचं दुसरं नाव खरं म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे सुद्धा आहे. कारण तो केवळ शासन व्यवस्थेचा प्रकार नाही लोकशाही हा, तर ती एक जीवन पद्धती आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तीचा हक्क असणं, परस्परांच्या मताविषयी आदर असणं हे खरं म्हणजे लोकशाहीचं मूळ स्वरूप आहे. कायद्याचं अधिराज्य असेल, नैसर्गिक हक्क असतील, ही लोकशाहीची मूल तत्व आहे. समाज बदलण्याचं सामर्थ्य या लोकशाहीच्या संकल्पनेमध्ये आहे आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे सगळे घटनात्मक हक्क जे आहेत ते संविधानानं बहाल केलेले आहेत. इथे मला अमरावतीच्या भूमीतलेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांची इथं आठवण येते. तुकडोजी महाराजांनी असं म्हटलंय की देश मोठा कधी होतो तर जेव्हा गावं मोठी होतील तेव्हा देश मोठा होतो असं तुकडोजी महाराज म्हणतात. महाराजांनी असं म्हटलंय एका ठिकाणी की गाव हा विश्वाचा नकाशा आणि गावावरून देशाची परीक्षा. सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा आणि गावाची भंगता अवदशा येईल देशा असं ते म्हणतात. म्हणून गाव हे स्वतंत्र झालं पाहिजे, गाव हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. आणि पुढे ते असं म्हणतात की प्रथम पाया मानव वर्तन, म्हणजे सुरुवात कशापासून झाली पाहिजे, आपल्या वर्तनापासून व्हायला हवी. यास करावे उत्तम जतन आणि गाव करावे सर्वांगपूर्ण आदर्श चित्र विश्वाचे. मला वाटतं तुकडोजी महाराजांचे शब्द फार महत्त्वाचे सोपे आहेत की जेव्हा गाव मोठं होईल तेव्हाच हा देश मोठा होईल असं ते म्हणतात. आणि म्हणून आपण आपल्या लोकशाहीमध्ये पंचायत राज व्यवस्था ही निर्माण केलेली आहे आणि प्रत्येक गाव कसं सबळ होईल, संपूर्ण होईल याची आपण याच्यामध्ये दक्षता घेतलेली आहे. मला स्वतःला असं वाटतं की गेल्या 7 दशकामध्ये आपण हे जे काही न्याय, समता, बंधुता, एकता, एकात्मता ही मूल्ये इथं रुजवलेली आहेत. त्यामुळं आपली लोकशाही बळकट झालेली आहे. लोकशाहीचं सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचं मोठं योगदान असतं. एक महत्त्वाचा उल्लेख करतो भाषण संपवण्यापूर्वी की कालच आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केलेला आहे. मी मुद्दाम त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. 25 जानेवारी हा दरवर्षी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. यामध्ये मतदानाबद्दल जागृती व्हावी, लोकांनी नोंदणी करावी मतदानाची, मतदार म्हणून, आणि मतदान मोठ्या प्रमाणावर करावं हा त्याचा उद्देश आहे.
याची प्रतिज्ञा काय आहे ती पहा महत्वाची आहे की आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे आम्ही जतन करू आणि मुक्त आणि निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचं पावित्र्य राखू आणि प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे त्याचप्रमाणे धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू। आपल्याकडे आता पदवीधर मतदारसंघ जो आहे विधान परिषद त्याची निवडणूक आहे 30 तारखेला त्याचं मतदान आहे। माझं आपल्याला आवाहन आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने सगळ्या मतदारांनी मतदान करावं आणि लोकशाही मजबूत करण्याची जी प्रक्रिया आहे तिच्यामध्ये आपलं योगदान द्यावं। आज आपण सगळे इथं प्रजासत्ताक दिन जो आहे तो साजरा करत आहोत, त्यामुळे सगळ्यामध्ये उत्साहाचं उल्हासाचं वातावरण आहे। मला स्वतःला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की ही जी अंतिम सत्ता लोकशाहीने आपल्याकडे दिलेली आहे लोकांच्या मध्ये, त्यामुळे मतदार म्हणून एक नागरिक म्हणून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तव्य कसोशीने पार पाडूया। तो संकल्प आपण या दिवशी करूया आणि आपण सर्वांनी आपल्या लोकशाहीला मजबूत आणि बळकट करूया। पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते। राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिला विषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतूक पथक, पोलीस बँड पथकाने दिमागदार पथसंचलन करून सर्वांची मने जिंकली। या ठिकाणी पथसंचलनाचं नेतृत्व करत आहे परेड कमांडर श्री हसन गवर, भारतीय पोलीस सेवा सहाय्यक पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 9 देशातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरता अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणार हे पथक आहे। राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम याचं नेतृत्व करत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री दिनेश सावकाळे। नक्षलग्रस्त भागात सेवा व कायदा सुव्यवस्था पुरवण्याकरता अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणारा हे पथक आहे। राज्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरता हे पथक अत्यंत उत्तम पद्धतीने काम करतं। या पथकाचं नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्री महेश बच्छे या ठिकाणी करत आहेत। पोलीस आयुक्त कार्यालय अमरावती शहर या कार्यालयाचं हे पोलीस पथक शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरता अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणार हे पथक आहे। याचं नेतृत्व करत आहे पोलीस उपनिरीक्षक श्री रवी झाकर्डे। पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण या कार्यालयाचं हे पथक ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था व गुन्ह्याचा तपास करण्याकरता अत्यंत उत्तम पद्धतीने आणि महत्त्वाचं योगदान असलेलं हे पथक याचं नेतृत्व करत आहे राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री विजयसिंग रावेराव। अमरावती शहर व अमरावती ग्रामीण महिलांचं पथक महिलांना सुरक्षा प्रदान करणारे महिलाविषयी गुन्हे हाताळण्याकरता अत्यंत महत्त्वाचं योगदान असलेलं हे पथक याचं पोलिसांना बंदोबस्तामध्ये महत्त्वाचं योगदान देणारं हे पथक आहे। याचं नेतृत्व करत आहेत वरिष्ठ फलटण नायक श्री मधुसूदन राऊत। शहर वाहतूक अमरावती शहर विभागाचं हे शहर वाहतूक पथक शहरातील वाहतूक सुरू होण्याकरता महत्त्वाचं योगदान देणारं हे पथक आहे। याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री सागर ठाकरे। सहाय्यकारी असणारी ही संघटना आहे ज्यांच्या पोलिसांना मदतीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे असं हे काम करणारे उत्तम पद्धतीने काम करणारे पथक याचं नेतृत्व आहे करत आहे सेक्शन लीडर श्रीमती भारती। स्कूल ऑफ स्कॉलर, राजमाता जिजाबाई गाईड पथक तसेच स्वामी विवेकानंद स्काउट पथक, केम्ब्रिज इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल, दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल, अस्मिता विद्यालय यांचे स्काउट गाईड यांनी आकर्षक पथसंचलन करून मोठी दाद मिळविली। समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी करत आहेत। भारताचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवला जावा।
त्यांना या देशाच्या इतिहासातील साक्षीदार होता यावं यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग या पथसंचलनामध्ये करण्यात आला। जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल अमरावती या विद्यालयाचं हे पथक कमांडर मास्टर कुमारी अनुष्का मेश्राम, सुपर नंबरी मनाली भोमरे या ठिकाणी या पथकाचं नेतृत्व करत आहेत। कमांडर मास्टर सिद्धक जुनेजा व ध्वजसंचलन निष्कर्ष तिजारे या पथकाचं नेतृत्व करत आहे। पथक विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावे याकरता या पथसंचलनामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। याचं नेतृत्व करत आहेत मास्टर कमांडर कृष्णवीर राठोड व ध्वजसंचलन करत आहेत प्रथा पाटणे। RSP अस्मिता विद्यालय व कस्तुरबा कन्या शाळेचं हे पथक याचे नेतृत्व करत आहेत कमांडर मास्टर कुमारी अस्मिता साबळे व ध्वजसंचलन करत आहेत कुमारी सलोनी हिरोडे। RSP अस्मिता महाविद्यालय व कस्तुरबा कन्या शाळेचं हे पथक या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनावर अमरावती शहर विभागाचे श्वान पथक पथसंचलनामध्ये पोलीस विभागाचे श्वान पथक आकर्षणाचे मुख्य केंद्र होते। यावेळी श्वानाने सलामी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला। शोध घेण्यासाठी त्यांचा बचाव करण्यासाठी व पोलिसांना सहाय्य करण्यासाठी एक श्वान पथक अतिशय उत्तम पद्धतीने काम करतं। डॉग लुसी अमरावती शहर हवालदार प्रेमदास महूत, डॉग मास्टर PSI एकनाथ राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण नवरकर या पथकाचं नेतृत्व करत आहेत। डायल क्रमांक 112 ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी अत्यंत त्वरितपणे सेवा देण्याचं काम डायल पथक 112 या वाहनाद्वारे करण्यात येत आहे। सुरक्षा प्रदान करण्याकरता हे पथक सदैव नेहमी तयार असतं। याचं नेतृत्व करत आहेत कमांडर विजय। जलद प्रतिसाद पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, मनपा अग्निशामक वाहन तसेच बुलेट दुचाकी, दंगा नियंत्रण पथक, वज्र वाहन, वरुण वाहन, मनपा आरोग्य विभागाचे वाहन, परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारी ST बस, जिल्हा आरोग्य रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक संचलनात सहभागी होते। पालिकेचे अग्निशामक वाहन पथक शहरात आग लागल्यास तात्काळ मदत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता अग्निशमन वाहन अत्यंत उत्तम पद्धतीने काम करतं आणि अमरावती शहरातील आग नियंत्रित आणण्याकरता महत्त्वाचं योगदान देणारं आणि नागरिकांना व्यवस्थित सुरक्षा प्रदान करणारं हे अग्निशमन पथक ज्याचे बुलेट स्वार आहेत चालक फाईज खान पठाण आणि लिडिंग फायरमॅन आहेत सय्यद अनवर। अमरावती शहरामध्ये बेकायदेशीर जमावावर दंगा काबू करण्याकरता व दंगा नियंत्रित आणण्याकरता या वाहनाचं महत्त्वाचं योगदान आहे। वज्र वाहन दंगा नियंत्रित पथक जिल्ह्यातील आणि शहरातील दंगे नियंत्रित आणण्याकरता महत्त्वाचं योगदान देणारं पथक आहे। या पथकाचे चालक आहे श्री राजेश मेंढे। वरुण वाहन अमरावती शहर बेकायदेशीर जमाव पांगवण्याकरता आणि अत्यंत उत्तम पद्धतीने दंगा नियंत्रण करण्याकरता आणि जमाव नियंत्रित आणण्याकरता उत्तम पद्धतीने काम करणारं आणि पोलिसांच्या सेवेमध्ये महत्त्वाचं योगदान देणारं हे पथक आहे। त्याचे चालक आहे श्री अय्यूब खान। यानंतरचं पथक आहे दंगा नियंत्रण पथक। दंगा नियंत्रित करण्याकरता महत्त्वाचं योगदान या दंगा नियंत्रण पथकाचं आहे। अमरावती शहरामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये या दंग्यांना नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम हे पथक करतं। अमरावती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या आरोग्याच्या सेवा नागरिकांना पुरवण्याकरता या ठिकाणी हे पथक काम करते। अमरावती शहरातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरवण्याकरता या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून सेवा पुरवण्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती देणारा हा चित्ररथ या ठिकाणी आहे। देशी महामंडळाच्या अनेक योजना नागरिकांना पुरवल्या जातात त्या योजनांची माहिती देणारा हा चित्ररथ या ठिकाणी पथसंचलनामध्ये सहभागी आहे। त्याचे चालक आहेत नरेंद्र आंबाडकर। जिल्हा आरोग्य रुग्णालय अमरावती 108 ॲम्ब्युलन्स सेवा आरोग्य विभाग अति तात्काळ आरोग्याच्या सेवा पुरवण्याकरता या ॲम्ब्युलन्सचा उपयोग केला जातो। नागरिकांना आरोग्याच्या
महत्वाचं ग्रामीण भागामध्ये संपूर्ण नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्रदान करणारं जिल्हा परिषद आरोग्य विभागाचं पथक जिल्ह्यातील आरोग्याच्या सेवा संपूर्ण नागरिकांना मिळावे यासाठी कटिबद्ध आहे आरोग्य विभाग। याचे चालक आहेत व्हीडी बावनखळे, त्याचे चालक आहेत। या सामाजिक वनीकरणावरून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती देणारा हा चित्ररथ या ठिकाणी पथसंचलनामध्ये सहभागी आहे। अत्यंत राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वन विभाग अत्यंत उत्तम पद्धतीने काम करताना आणि हा जिल्हा समृद्ध करण्याकरता वन विभागाचं महत्वाचं योगदान आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला शक्तींचा जागर करणारा देखावा लक्षवेधी ठरला। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती ग्रामीण व शहरी भागात महिला सक्षमीकरणाकरता अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणारा चित्ररथ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा माहिती देणारा हा चित्ररथ या ठिकाणी या पथसंचलनामध्ये सहभागी आहे। अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा शालेय शिक्षणाच्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा माहिती देणारा अहमदशहा नेतृत्व करतात डॉक्टर प्रवीण राऊत। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणामध्ये विविध योजनेचा सहभाग असलेला हे पथक जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा शोध बचाव पथक या ठिकाणी आहे। अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारं या वर्षामध्ये 86 जीव वाचवण्याकरता या महत्वाचं योगदान राहिलेलं आहे आणि 49 मृतदेह शोधण्याकरता अत्यंत उत्तम पद्धतीने काम करणारं जिल्हाधिकारी कार्यालयाचं जिल्हा शोध बचाव पथक या ठिकाणी सहभागी आहे। याचं नेतृत्व याचे कृषी विभागाच्या विविध योजना राबवणारं हे चित्ररथ शेतकऱ्यांना अतिशय महत्वाच्या योजना